मी ज्या जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द या गावी माझा जन्म झाला आणि ज्या गावामध्ये माझ्या सर्व गावकरी बांधवाच्या सर्व शेतकरी बंधूच्या नागरिकांच्या सोबत या ठिकाणी मी नदीवर आहे आता ज्या नदीमध्ये मी ह्या पोहलो, हे बघा इकडे समोर नदी आहे, ह्या बाजूलाच नदी आहे, ह्याच्यामध्ये पोहायला शिकलो आहे आणि इथलंच पाणी आज हे जेवढे काही माझ्यासोबत शेतकरी माझे सगळे गावकरी आहेत हे सगळे बांधव आम्ही ह्या इथल्याच पाण्यानं पिऊन मोठे झालेलो आहोत आणि इथंच या ठिकाणी पोहायला आमची लेकरं मुलं बाळं सगळे इथंच पोहायला शिकतात। अशा पद्धतीच्या ठिकाणामध्ये मी ट्रायल बेसवर म्हणून एक 95 लाखाचा बंधारा मी त्या पाठीमागे तुम्हाला बघितला आहे आपण त्या बनवलेला आहे आणि हा फक्त ट्रायल बेस होता। या नदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वनवाद ज्यावेळेस लाळी परिसरातील सर्व लोकांना आमच्या गावकऱ्यांना होत होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये इथून घागरीनं पाणी घेऊन जात होते, अशी अवस्था होती। मग या ठिकाणी 95 लाखामध्ये या ठिकाणी बॅरेजेस निर्माण केलं। मी वारंवार आमच्या लोकप्रतिनिधींना विनंती करून सांगतोय की आपण जे घाट घातलेला आहे लूटमाप करण्याचा, शेतकऱ्याच्या नावाखाली फसवण्याचा अधिकारी आणि आपण संगनमतानं करून जे ही जी टोळी तयार झालेली आहे, मला वाटतं या नदीचा तुम्ही दुरुपयोग घेताय आणि स्वतःसाठी भोगण्यासाठी म्हणजे एक प्रकारचा लूटमाप करण्यासाठी जर ह्या नदीचा जर वापर करून जर तुम्ही जर इथं लूटमार करणार असाल तर माझं चिंतन मनन या ठिकाणी जर पोहायला शिकला असेल, इथंच पाणी पिऊन मोठा झाला असेल तर ही नदीची लांबी रुंदी उंची किती आहे याचं मोजमाप लक्षात ठेवून मी विनंती वारंवार करायला लागलो आहे। मी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इरिगेशनचे सचिव सगळ्या लोकांना मी कल्पना दिलेली आहे की बाबा हे जे होऊ घातलेलं आहे हे कुठंतरी चौकशी करा आणि हे थांबवा। 116 कोटी 36 लाख रुपयामध्ये जी तेरू नदी उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावापासून सुरुवात झालेली आहे, हंडरगुळीचा जे तिरू प्रकल्प जर पूर्ण झाला त्याच्यानंतर गव्हाणपर्यंत हे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील मतदारसंघामधील ही नदी वाहते। त्यामध्ये 2-2, 3-3 किलोमीटरच्या अंतरावर जर फक्त 5-5 कोटीचे जरी बंधारे याच पैशातून जर बांधले असते तरीसुद्धा हा पैसा निश्चित रूपानं जळकोट तालुक्यातील आणि उदगीर तालुक्यातील सर्व शेतकऱ्याला आणि आजूबाजूच्या गावकऱ्याला पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा फायदा झाला असता। म्हणून मी या ठिकाणी वारंवार सूचना करून देखील घाई गर्दीमध्ये अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींनी आता मला वाटतं 7-8 महिन्यामध्ये तिरूच्या नदीवर केटीवे 2091-92 साली बनवलेले जे 5-6 लाख रुपयाचे होते त्याला आधार धरून त्याला कुठलंही पाणी प्रमाणपत्र उपलब्ध नसताना, कुठल्याही पद्धतीचं शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याला मावेजा मिळत नसताना देखील त्या ठिकाणी अत्यंत दिशाभूल करून चातुर्य बुद्धिपराच्या पद्धतीनं या ठिकाणी बॅरेजेस बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेही ऑटोमॅटिक बॅरेजेस। आणि हे ऑटोमॅटिक बॅरेजेस कुठं व्हायला पाहिजे? आज आपण पत्रकारात, टी व्ही मीडिया, प्रेस मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लक्षात आणून दिलं पाहिजे। मी तर आणून देतोय पण तो त्या ठिकाणी मला कुठेतरी साहेब कुठल्या आविर्भावात बोलतायत आम्हाला लक्षात नाही। आजचंच त्यांचं मी भाषण ऐकलं। मी सच्चा कार्यकर्ता आहे आणि इथला रक्षक आहे, राजकारणासाठी मी हे बोलत नाही आहे। या जळकोट तालुक्यातील आणि उदगीर तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजूर गोरगरीब जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी मी या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु आपण शेतकऱ्यांना जर दिशाभूल करण्याचा जर प्रयत्न करत असाल आणि आपण राजरोसपणे लूटमाप करण्याचा प्रयत्न करत असाल तर मी आणखीनही आपल्या माध्यमातून, पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मी विनंती करणार आहे की कुठल्याही यंत्रणेनं, चिकित्सक यंत्रणेनं याची तपासणी करावी आणि जर दोषी असतील तर निश्चित रूपाने त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी आणि झालेल्या नुकसान भरपाईला त्यांना दावेदार धरून जे काही योग्य ती शिक्षा देता येईल ती द्यावी, अन्यथा मी शिक्षा भोगायला तयार आहे। हे डंके के चोट पर मी सांगतो, मी राजकारणाचा अभिलाषी नाही आहे। मी अत्यंत महत्त्वाकांक्षी भूमिकेनं माझ्या जनतेचा या ठिकाणी नुकसान होणे, माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होणे। आत्ताच इथं जाऊन तुम्ही तिरुका या गावी जाऊन बघा, आता हे झाल्यानंतर तुम्ही तिरुका नदीवर जाऊन बघा, तिरुका गावामध्ये त्या ठिकाणी सुद्धा काही दिशाभूल करून शेतकऱ्याला काही त्या ठिकाणी विरोधात कशा पद्धतीनं म्हणजे स्टेटमेंट घेता येईल ह्याचासुद्धा प्रयत्न सुरू आहे। शेतकऱ्याला सांगतायत की तुमच्या बाजूचं जर नुकसान झालं तर तुम्ही सांगू नका, कशासाठी सांगू नका, त्यांना कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। मला तर वाटतं मी अजिबात तुम्हाला मंत्री म्हणून विरोध केला नाही, मी तुम्हाला आमदार म्हणून विरोध केला नाही, मी तुम्हाला माझा विरोधक म्हणून तुम्हाला विरोध केला नाही। मी माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी आणि माझ्या नदीच्या कडेनं असलेल्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी शिस्तबद्ध अशा पद्धतीचे बॅरेजेस झाले पाहिजे आणि साखळी बंधारे निर्माण झाले पाहिजे। 116 कोटीमध्ये जर मी सांगितल्याबरोबर जर तुम्ही जर घाई गर्दीमध्ये हे बॅरेजेस न बनवता, लूटमाप करण्यासाठी घाई न करता जर तुम्ही 5-5 कोटीचं जर बॅरेजेस जर साखळी बंधाऱ्या पद्धतीनं जर बनवलं असतं तर मला वाटतं मी तुम्हाला पूजा
पूजा आरती करायला लावली असती प्रत्येक गावामध्ये घेऊन जाऊन. संजय बनसोडे साहेब, अजिबात आविर्भावामध्ये येऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला इथंच तर काय, तुम्ही जिथं जिथं तुम्ही ज्या देवाला मानाल, तुमच्या आईवडिलाला ज्या जन्माला आलात ते सुद्धा तुम्हाला माफ करणार नाहीत. एवढ्या पद्धतीचं षडयंत्र तुम्ही रचण्याचा प्रयत्न करू नका. हा सुधाकर भालेराव अंतरात्म्यातून त्या ठिकाणी आवाज देतोय की तुम्ही चूक केली आहे, ते चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. सुधाकर भालेरावला बदनाम करण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर याद राखा, मी जरी माफ केलो असेल तर तुम्हाला वरचा माफ करणार नाही, हे याद राखा. संजय बनसोडेंचे पाय नक्कीच मंत्री महोदयांचे पाय खोलात गेलेले आहेत आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे. जर ह्याची चौकशी झाली तर याच्यामध्ये आपण फसायला नको, म्हणून अधिकाऱ्यावर नाव ठेवावं. आजचं त्यांचं भाषण बघा, मला माहीत नाही ते कधी भाषण केलं ते मला माहीत. माझ्याकडे व्हॉट्सअपवर आलं ते मी व्हॉट्सअपवर बघितलं आणि त्याच्यामध्ये सांगतात की भालेराव साहेब गुंगीत आहेत, धुंदीत आहेत. मी काय दारू पित नाही, मला काय गुंगी यायला काय, मी काही रात्री झोपलो नव्हतो, अशातली बाब नाही. मला वाटतं आता हेच वैफल्यग्रस्त झालेत. आणि ज्यावेळेस माणूस हारतो आणि ज्यावेळेस माणूस फसतो त्यावेळेस दिशाभूल पद्धतीनं माणसाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतो आणि ते कन्फ्यूज करायचं काम त्यांचं सुरू असेल तर मला वाटतं आता तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, खरं उत्तर द्या. अधिकाऱ्यांना त्यांनी आता खरं तर आता ते असल्या विषयावर मी काय बोलत नसतो, पण त्यांची मुलाखत मी बघितली. मला वाटतं बसूभाऊने किंवा नाईक साहेबांनी माझ्याकडे त्या ठिकाणी पाठवलं, मी मुलाखत बघितली माऊली. आणि मुलाखत बघितल्यावर त्यांनी एक कबूल केलं की माझ्या कार्यकाळात हे होऊ शकलं नाही, पण ह्यांच्या कार्यकाळात हे झालंय, हे त्यांनी त्या ठिकाणी कबूल केलं. आणि आता ते फार मोठे इंजिनियर आहेत मला असं वाटायला लागले. आता अगोदर कोणते डॉक्टर होते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहेत. ते अगोदर डॉक्टर होते, आता इंजिनियर झाल्यासारखे दिसत आहेत मला. आणि म्हणून मी एवढंच माऊलीत सांगू इच्छितो की तुम्ही ज्येष्ठ पत्रकार तर आहात, पण ज्येष्ठ इथले प्रमुख विजन असणारे एक व्यक्ती आहात. आणि अनेक वर्षापासून सातत्याने कोणी नेता त्या जळकोट भागात आला की त्यांच्याकडे एकच मागणी असायची की तिरू नदीवरती बॅरेजेस झाले पाहिजे. एकच मागणी सातत्यानं. आणि मी सुद्धा माझ्या माऊली, तुम्ही माझा जाहीरनामा काढून बघा, त्या जाहीरनाम्यामध्ये मी आश्वासन लोकांना दिलं होतं की मी जर या भागाचा लोकप्रतिनिधी झालो तर कसल्याही परिस्थिती माझ्या कार्यकाळामध्ये तिरू नदीवरती मी बॅरेजेस करून दाखवणार, म्हणजे दाखवणारच. आज राज्यामध्ये चर्चा आहे माऊली, एका वर्षामध्येच त्याला मंजुरी आणि एका वर्षामध्ये त्याचं काम पूर्ण त्या ठिकाणी करतोय. इतिहास झाला एक इतिहास. म्हणून आमच्या मित्रांनी गुंगीत बोललेत का वैफल्यग्रस्त होऊन बोलतायत की काहीच कळायला तयार नाहीत. एवढंच या प्रसंगी मी या ठिकाणी बोलतो. आणि जे काय टेक्निकल बाबी आहेत ते तुम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा त्या ठिकाणी करा. टेक्निकल बाबी त्या ठिकाणी सांगू शकतील. माझं काम लोकप्रतिनिधी म्हणून एखादा प्रोजेक्ट मंजूर करून आणणं हे माझं काम त्या ठिकाणी आहे. आणि तो प्रोजेक्ट नीट होतोय का नाही ते काम बघण्याचं काम त्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणचं असतं. आणि मग ते किती कोटीत होतंय, काय होतंय ते अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि म्हणून त्याला जो काही निधी झाला, आज मी अक्षरशः मी माझ्या भाषणात त्या ठिकाणी मी सांगितलं की अनेक पत्रकारही माझ्यासोबत त्या ठिकाणी होते. येताना अक्षरशः रोडवरती लोकांनी बँड वाजून आनंद उत्सव साजरा केलाय. इथं कोल्हापूरचे सरपंच उपस्थित आहेत, अनेक सरपंचही त्या ठिकाणी आलेत. बँड वाजवून त्या ठिकाणी माझं स्वागत केलं की पाणी आणलं. आणि मला सुद्धा ते पाणी बघून माझ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू त्या ठिकाणी आले. खरं काम आज या ठिकाणी